शेवटी यमाजोबाचा टोला तुम्हावर बसेल की जी माय बाप या गावात वस्ती भरपूर आहे तोवर आपले हित पहावे जरा आली या उपाय काही न चाले की जी माय बाप डोळे गावची लागती कवाडे नाकापूर शेंबूड बदबदा पडे कसाय माय बाप कोणाचं नाक मोठा आहे कोणाचं बाकूड आहे कोणाचं गुटका आहे नाक कसा बी असू द्या पण हवा तेवढीच घेते फरक काय नाही मानगाव डगमगेल कोटगाव तर पाठीस लागेल टोपरपूरचा मलका मोलेला अशी फजिती होईल की जी माय बाप बालपणी असतं ते तारण्यात नसतं आणि तारण्यात असतं ते म्हातारपणी काय नसतं मायबाप साठी बुद्धी नाटी हातात आली काठी तोंड झालं खोबरीची वाटी आणि वसवस लागली पाठी प्रत्येकाला वही लहान असावं लागतं एखादा 6 महिन्याचा बाजार चैतन्य मनात रांगत आला त्याला कळत जातं कोणी उचलून घेतं थांबरा बाळ एक पत्नी दे म्हणतं तीच बाळ जर असं त्यांच्यासारखं झालं तर थांबा आजोबा पत्नी द्या कोण म्हणणार नाही कारण का त्याचं पत्नी हे दिवस पुढे गेलेलं असतं मायबाप गुडघ्या गावची नेते मोडती पायगाव हळूहळू चालूच राहते हाता पुढे वाळून जाते काय उपाय ते तुझी माय बाप अरे तुझ्यासाठी केली कोणाची